हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला आज 4 दिवस झाले. त्यानंतर इस्रायलनं सुरू केलेल्या युद्धामुळे इस्रायलच्या 900हून अधिक तर पॅलेस्टाईनच्या जवळपास 800 सर्वसामान्य नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 4 दिवसांपासून तुम्ही सोशल मीडिया पाहिलं असेल तर त्यावर तुम्हाला याबद्दल अनेक ट्विट्स, अनेक पोस्ट दिसत असतील. युद्धाच्या बातम्या तर सतत येतच आहेत, त्याबद्दल सतत मतंसुद्धा मांडली जात आहेत. स्टँड विथ इस्रायल अशा प्रकारचे ट्विट्स अनेक भारतीय करताना दिसत आहेत. मात्र हे मत आपण बनवत असताना या युद्धामागची, या संघर्षामागची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे का? त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का? हमासनं केलेल्या निषेधार्हच असलेल्या हल्ल्याची सुरुवात शनिवारी झाली असली तरीसुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाची पाळंमुळं ही 20व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होतात. ब्रिटिश राजवटीनं पहिलं महायुद्ध जिंकण्यासाठी केलेल्या खोट्या आश्वासनांचा परिणाम म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईनचा हा वाद. आणि त्यानंतर इस्रायलच्या पॅलेस्टाईनबाबतच्या वसाहतवादी धोरणांमध्ये आजच्या युद्धाचं थेट मूळ सुद्धा आपल्याला सापडू शकेल. Prime Minister Benjamin Netanyahu says that Israel is now at war with Hamas. Developing at 7 a.m., Israel's Prime Minister is warning the horrors of war with Gaza will worsen. In the past hour, Benjamin Netanyahu declaring Israel's airstrikes are only just beginning, and his actions will, quote, resonate for generations to come. Chaos and bloodshed across southern Israel on Saturday after the Palestinian militant group Hamas launched its largest attack on Israel. नमस्कार, मी प्राजक्ता. स्टोरी सोफारच्या आजच्या भागात आपण इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, सध्या सुरू असलेलं युद्ध, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आणि या सर्वांच्या इतिहासाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. शनिवारी 7 ऑक्टोबर रोजी सकाळी इस्रायलवर गेल्या 50 वर्षातला सर्वात मोठा हल्ला झाला. हा हल्ला हमास या पॅलेस्टाईनमधल्या एका सशस्त्र संघटनेकडून करण्यात आला. हमासला एक दहशतवादी संघटना मानलं जातं आणि अशा हल्ल्यासाठी त्यांना इराणकडून सहकार्य मिळत असल्याचं सुद्धा म्हटलं जातं. हल्ल्याच्या सुरुवातीला हमासकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवर रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामुळे इस्रायलच्या नागरिकांनी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी बॉम्ब शेल्टर्समध्ये आश्रय घेतला. हल्ल्याच्या सुरुवातीला हमासकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवर रॉकेट हल्ला करण्यात आला. यामुळे इस्रायलच्या नागरिकांनी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी बॉम्ब शेल्टर्समध्ये आश्रय घेतला. गाझा पट्टी आणि वेस्ट बँकच्या सीमेवर तैनात असलेले इस्रायली सैनिक बॉम्ब शेल्टरमध्ये असल्याच्या संधीचा फायदा घेत हमासच्या दहशतवाद्यांनी पॅलेस्टाईनमधल्या अनाधिकृत इस्रायली वसाहतींमध्ये शिरकाव केला आणि बॉम्ब शेल्टर्समध्ये आश्रयाला असलेल्या नागरिकांवर आणि सैनिकांवर गोळीबार केला. अत्यंत सुनियोजित असलेला हा हल्ला एका वेळी अनेक ठिकाणी करण्यात आला. नागरिकांची घरं, सीमा चौक्या, सैन्य ठिकाणं आणि सीमेवर तैनात असलेली बख्तरबंद गाड्यांवर अचानक झालेल्या हल्ल्यात काही सैनिकांसह अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. इस्रायलच्या सैन्याचे काही रणगाडे सुद्धा यामध्ये उडवण्यात आले. त्यानंतर परत जाणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांनी काही नागरिक आणि सैनिकांना ओलीस म्हणून पकडून नेलं. सोबत इस्रायलचा दावा असलेल्या काही गावांवर ताबा सुद्धा मिळवला. देशावर हल्ला झाल्याचं लक्षात आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ल्याला युद्धासाठीची चिथावणी म्हणून हमास विरुद्ध युद्ध घोषित केलं आणि गाझा पट्टीत लढाऊ विमानांनी बॉम्ब वर्षाव सुरू केला. नेतन्याहू यांनी इस्रायली नागरिकांना केलेल्या संबोधनात देशात युद्ध परिस्थिती लागू झाल्याचं जाहीर केलं आणि त्याच वेळी इस्रायलच्या सैन्याला युद्धासाठी तयार होण्याचे आदेश दिले. इस्रायलच्या सैन्यानं त्यांची मोर्चे बांधणी सुरू करत राखीव सैनिकांना सेवेत रुजू होण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. तेव्हापासून हमास आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या वायुसेनेकडून गाझा पट्टीत सुरू असलेल्या बॉम्ब वर्षावामुळे अनेक महत्त्वाची ठिकाणं, ज्यात सरकारी इमारती, मशिदी, घरं, दवाखाने येतात, त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हमासनं ताब्यात घेतलेल्या गावांवर पुन्हा नियंत्रण मिळवताना इस्रायली सैन्याला बरीच कसरत करावी लागतीये. त्यात त्यांनी काही सैनिक सुद्धा गमावले आहेत. शिवाय हमासकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवर रॉकेट्सनी हल्ला सुरू असून काही ठिकाणी या रॉकेट्समुळे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. इस्रायल आणि हमासमधली ही पहिलीच चकमक आहे का? तर नाही. मात्र युद्धसामग्रीच्या निर्मितीत अग्रेसर मानल्या जाणाऱ्या इस्रायलला हमाससारख्या दहशतवादी संघटनेनं मात कशी दिली यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. इस्रायल सतत युद्धाच्या छायेत असल्यानं आणि कायमच एक प्रकारची असुरक्षिततेची भावना इस्रायली धोरणांचा पाया असल्यानं इस्रायलनं अद्ययावत युद्ध तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. इस्रायलच्या हवाई सीमेचं संरक्षण करण्यासाठी निर्माण केलेल्या आयर्न डोम या हवाई संरक्षण प्रणालीला हमासनं चकवलं. या हवाई संरक्षण प्रणालीचा हवेतील क्षेपणास्त्र भेदण्याचा दर 90% असल्याचं मानलं जातं. मात्र हमासनं एकाच वेळी 3000हून अधिक रॉकेट्सचा मारा करत या यंत्रणेला भारावून टाकलं. त्यात अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे आयर्न डोम काम करू शकलं नाही असं म्हटलं जात आहे. हमासने या हल्ल्यासाठी इतरही अनेक डावपेच वापरले.
त्यानुसार काही ठिकाणी दहशतवाद्यांनी पॅरामोटरचा वापर करत इस्रायलमध्ये प्रवेश केला. काही ठिकाणी सीमेवर असलेली भिंत पाडण्यासाठी बॉम्बचा वापर करून नंतर बुलडोझरसारख्या यंत्रांनी रस्ता तयार केला गेला. पॅरामोटरनं इस्रायलच्या आत घुसलेले दहशतवादी याच रस्त्याचा वापर करत गाझापट्टीत परतले. तर अमेरिकेनं युक्रेनला रशिया विरोधात दिलेली हत्यारं हमास वापरत असल्याचं सुद्धा इस्रायलच्या एका सैन्य अधिकाऱ्यानं म्हटलेलं आहे. हमासकडे आलेली अमेरिकन हत्यारं युक्रेनमधून आली की अफगाणिस्तानमधून याची चौकशी व्हावी अशी मागणी अमेरिकेच्या उजव्या विचारांच्या खासदार मार्जरी ग्रीन टेलर यांनी केलेली आहे. या आरोपासंबंधीचे ठोस पुरावे किंवा हमासने वापरलेल्या अमेरिकन हत्यारांची यादी अजून तरी समोर आलेली नाही. मात्र रशियाचं इग्ला हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र हमासकडे असून त्याचा वापर हमासनं इस्रायलच्या अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर्सना परतवण्यासाठी केला असल्याचं कळतं. या हल्ल्यात छोटी मानवविरहित विमानं म्हणजे ड्रोन्स सुद्धा किती मोठं नुकसान करू शकतात याची पुन्हा एकदा प्रचिती आलेली आहे. सैनिकांच्या संरक्षणासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मर्कावा रणगाड्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि इस्रायलच्या सीमेवरच्या सैनिकी चौक्यांना निशाणा बनवण्यासाठी हमासनं स्फोटका लावलेल्या छोट्या मानवरहित विमानांचा वापर केला. त्यामुळे इस्रायलचे काही रणगाड्यातील आणि सीमेवरच्या सैन्य चौक्यांवरील सैनिकांचे मृत्यू झाले, तर काही सैनिकांना पकडून गाझापट्टीत नेण्यात आलेलं आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमास विरोधात युद्ध जाहीर केल्यानंतर अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज असलेल्या इस्रायलच्या सैन्यबळासमोर हमासचा निभाव लागणं ही जवळपास अशक्यच गोष्ट आहे. इस्रायलची वायुसेना पश्चिम आशियातील सर्वात आधुनिक वायुसेना मानली जाते, तर त्याविरोधात पॅलेस्टाईनकडे किंवा हमासकडे कोणत्याही प्रकारची वायुसेना सोडाच पण पुरेशी हवाई संरक्षण यंत्रणा देखील नाही. हमासनं केलेल्या हल्ल्याच्या काही तासात इस्रायलच्या वायुसेनेनं पॅलेस्टाईनमध्ये हवाई हल्ला सुरू केला, तर इस्रायलच्या नौदलानं पॅलेस्टाईनच्या किनारपट्टीवर हल्ला केला आहे. तसंच इस्रायलचं भूदळ एक एक करत हमासच्या ताब्यात असलेल्या गावांवर पुन्हा नियंत्रण मिळवत आहे असा दावा सुद्धा इस्रायलकडून होतोय. पंतप्रधान नेतन्याहू हमासला आणि सोबतच 20 लाखांची लोकवस्ती असलेल्या गाझापट्टीला सपाट करण्याची भाषा करत आहेत. म्हणजे हमासला उत्तर म्हणून इस्रायली सैन्य आता पॅलेस्टिनी नागरिकांवर सरळ सरळ हल्ला करत आहे आणि पाश्चिमात्य देश याचा पुरस्कार करताना दिसत आहेत. नेतन्याहूंनी रविवारी दिलेल्या भाषणात पॅलेस्टाईनच्या नागरिकांना गाझातून निघून जाण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. हे युद्ध सुरू झाल्यापासून जगात 2 गट तयार झालेले आहेत. अमेरिका आणि युरोपातल्या देशांकडून इस्रायलला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे, तर बहुतांश आखाती देश आणि मुस्लिम बहुसंख्याक राष्ट्रांकडून पॅलेस्टाईन आणि हमासला पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. इस्रायलला पाठिंबा देताना ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी त्यांच्या निवासस्थानावर इस्रायलचा झेंडा फडकवला, तर अमेरिकेकडून इस्रायलला सैन्य रसद पुरवली जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुद्धा इस्रायलला त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असं जाहीर केलं. पाश्चिमात्य माध्यमं ज्या प्रकारे या संघर्षाचं कव्हरेज करत आहेत त्यातून सुद्धा हे 2 गट स्पष्टपणे दिसून येत आहेत. हा संघर्ष आणि त्यावरच्या या प्रतिक्रिया हे दोन्ही समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. म्हणजे इस्रायल हा देश म्हणून अस्तित्वातही नव्हता त्या काळात, आणि या काळात पॅलेस्टाईन आणि पॅलेस्टिनी नागरिक मात्र या प्रदेशात नक्कीच होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद जगभरात 2 धर्मात सुरू असलेला वाद म्हणून पाहिला जात आहे. मात्र हा संघर्ष काही इतका सरळ नाही. या वादाच्या मुळाशी याच तत्कालीन वसाहतवादी देशांची दुटप्पी भूमिका आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या पहिल्या विश्वयुद्धाच्या जवळपास 600 वर्षाआधी आज आपण ज्याला पॅलेस्टाईन म्हणतो तो भाग तुर्कांच्या अर्थातच ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यात होता. या महायुद्धात दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान होत होतं. हे युद्ध काही दिवसातच संपेल असं आश्वासन देणाऱ्या मित्रराष्ट्रांच्या नेत्यांना या युद्धाचा अंत काही दिसत नव्हता. केंद्रवर्ती सत्तांविरोधात युरोपात सुरू असलेल्या खंदक युद्धात छोट्या विजयासाठी मोठी किंमत मित्रराष्ट्रांच्या सैनिकांना मोजावी लागत होती. त्यामुळे युद्धाला निर्णायक वळण देण्यासाठी मित्रराष्ट्रांनी केंद्रवर्ती राष्ट्रांमधल्या कमकुवत दुवा असलेल्या ऑटोमन साम्राज्याला अजून कमजोर करण्यासाठी वेगळी कूटनीती खेळण्याचं ठरवलं. त्यांनी ऑटोमन साम्राज्याच्या विरोधात अरबी मुस्लिमांचे नेते हुसेन बिन अली अल हाशिमी यांना उभं केलं. त्यांनी केलेल्या बंडामुळे ऑटोमन साम्राज्याला हार मानावी लागली. त्यावेळी अरबी मुस्लिमांना स्वतंत्र देशाचा दर्जा देण्याचं आश्वासन ब्रिटिशांनी आणि फ्रेंचांनी दिल्यामुळं अरबी मुस्लिमांनी ऑटोमन साम्राज्याविरोधात बंड केलं होतं. मात्र ऑटोमन साम्राज्याला युद्धातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा मित्रराष्ट्रांना त्यांचा विजय जवळ दिसत नव्हता. त्यात रशियात झालेल्या राज्यक्रांतीमुळे रशिया युद्धातून बाहेर पडलं होतं. त्यामुळे तत्कालीन प्रशिया अर्थात आजच्या जर्मनीच्या पूर्व सीमेवरच युद्ध थांबलं होतं आणि तिथे ते पश्चिमेकडे म्हणजे फ्रान्स आणि इंग्लंडवर जास्त दबाव बनवू शकत होतं. त्यामुळे या युद्धाचा निर्णय लवकर येताना दिसत नव्हता.
युद्धाला निर्णायक टप्प्यात नेण्यासाठी अमेरिकेची मदतीची गरज तर होतीच, पण युद्धात सहभागी झालेली अमेरिका अपेक्षित सैन्यबळ देण्यापासून संकोच करत होती. अमेरिकेनं युद्धात स्वतःला संपूर्णरित्या झोकून दिल्याशिवाय या युद्धाचा निर्णय लागणार नाही याचा अंदाज आल्यानंतर ब्रिटिश नेतृत्वानं अमेरिकेतील प्रभावशाली समूहाची मदत घ्यायचं ठरवलं. हा समूह कोणता? तर तो म्हणजे ज्यू. मात्र ज्यूंची मदत हवी असेल तर त्यांना त्या बदल्यात काहीतरी आश्वासन देणं गरजेचं होतं. त्यात अनेक वर्षांपासून छळ सहन करणाऱ्या समाजाला आपल्यासाठी एखादं हक्काचं राष्ट्र असावं असं वाटू लागलं होतं. युरोपातल्या ज्यूंच्या छळाला पाहून थिओडॉर हर्झल नावाच्या एका विचारवंतानं ज्यूंच्या देशासाठी जागा सुद्धा शोधून ठेवली होती आणि ती जागा होती पॅलेस्टाईनचा प्रदेश. तेव्हा त्यांच्या भावनेचा फायदा घेण्यासाठी ब्रिटिश आणि फ्रेंचांनी ज्यूंच्या सहकार्याच्या बदल्यात त्यांना पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंचं राष्ट्र निर्माण करून देण्याचं आश्वासन दिलं. मुळात मुस्लिम बहुसंख्याक असलेल्या पॅलेस्टाईनमध्ये आधीपासून काही ख्रिश्चन आणि ज्यू राहतच होते, पण हर्झल यांनी मांडलेल्या ज्यू राष्ट्राच्या संकल्पनेनंतर युरोपातले ज्यू मोठ्या प्रमाणात पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतर करू लागले होते. त्यात ब्रिटिशांनी दिलेल्या आश्वासनामुळे त्यांचं प्रमाण अजून वाढलं. दुसरं विश्वयुद्ध संपल्यानंतर जेव्हा ब्रिटिशांनी त्यांचं वचन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी एकाच जागेसाठीचं आश्वासन 2 वेगवेगळ्या समूहांना दिलं असल्याचं दोघांनाही लक्षात आलं. त्यामुळे पॅलेस्टाईनमध्ये वांशिक हिंसाचार वाढला. त्यात ज्यू समूह श्रीमंत आणि पुढारलेला असल्यामुळे मुस्लिमांवर जास्त अत्याचार होऊ लागले. दुसरा महायुद्ध सुरू होईपर्यंत पॅलेस्टाईनमध्ये ज्यू येऊन राहण्याचं प्रमाण तितकंसं जास्त नव्हतं. मात्र दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांनंतर ज्यूंसाठी एक पूर्णतः स्वतंत्र देश असावा ही भावना अधिक तीव्र झाली आणि पॅलेस्टाईनमध्ये येणारे ज्यूंचे लोंढे वाढले. त्यामुळे पॅलेस्टाईनच्या समाजरचनेत मोठे बदल होऊ लागले आणि त्यातून ज्यू विरुद्ध मुस्लिम हा वाद वाढला. यानंतर एकीकडे ब्रिटिशांचं साम्राज्य अखेरीस लयास जाऊ लागलं होतं, मात्र पॅलेस्टाईनवर नक्की अधिकार कोणाचा हे ठरत नव्हतं. एकीकडे अरब लोकांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या आश्वासनामुळे अरब पॅलेस्टाईनला स्वतंत्र करण्याची मागणी करत होते, तर ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये ज्यू राष्ट्र निर्माण करण्याचं वचन पूर्ण होण्याची अपेक्षा होती. ब्रिटिशांनी मात्र संपूर्ण जगात जो पर्याय अवलंबला तेच त्यांनी इथं सुद्धा केलं. या जबाबदारीतून आपले हात झटकले आणि नुकत्याच संघटित झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेकडे हा वाद सोपवला. संयुक्त राष्ट्र संघटनेनं हा वाद सोडवण्यासाठी लोकसंख्येचा आधार घेण्याचं ठरवलं आणि लोकसंख्येच्या विभागणीनुसार पॅलेस्टाईनची वाटणी करणार असल्याचं जाहीर केलं. युरोपातून झालेल्या विस्थापनानंतर सुद्धा ज्यू पॅलेस्टाईनमध्ये अल्पसंख्याकच होते, त्यामुळे त्यांच्या वाटणीत ज्यूंचं नुकसानच होईल अशी भावना ज्यूमध्ये निर्माण झाली आणि जास्त जागा मिळवण्यासाठी त्यांनी पॅलेस्टिनी मुस्लिमांवर हल्ले करणं सुरू केलं. संयुक्त राष्ट्र संघटनेनं पॅलेस्टाईनची केलेली वाटणी अतिशय विचित्र होती. सर्वार्थानं मुस्लिम बहुल असलेल्या पॅलेस्टाईनला इस्रायलच्या निर्मितीतून 2 तुकड्यात विभागण्यात आलं. त्यामुळे ही वाटणी लागू होण्याआधी ज्यूंनी मुस्लिमांवर हल्ले वाढवले आणि मुस्लिमांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. या सर्व ऐतिहासिक वादामुळे आतापर्यंत 3 मोठी युद्ध झालेली आहेत. 1948चं अरब इस्रायली युद्ध हे पॅलेस्टाईनमधून ब्रिटिश पूर्णपणे बाहेर निघायला लागल्यावर झालं. सुरुवातीला छोट्या मोठ्या चकमकीपासून सुरू झालेल्या या भांडणाला नंतर युद्धाचं स्वरूप आलं. या युद्धामुळे सुमारे 7 लाख पॅलेस्टिनियन नागरिकांना त्यांचं घर सोडून दुसऱ्या देशांमध्ये आश्रय घ्यावा लागला. या घटनेला अल नकबा असं म्हटलं जातं. त्यानंतर झालेल्या 1967च्या युद्धानंतर सुद्धा अनेक पॅलेस्टिनियन नागरिकांना त्यांचा देश सोडावा लागला. 1967च्या युद्धाला 6 दिवसांचं युद्ध म्हणूनही ओळखलं जातं. या युद्धात इस्रायल विरोधात सुमारे 6हून अधिक मुस्लिम देश लढत होते. मात्र तरीही इस्रायलनं हे युद्ध जिंकलं आणि युद्धात जिंकलेल्या जागेतून सुमारे 3 लाखाहून अधिक पॅलेस्टिनियन नागरिकांची त्यांनी हकालपट्टी केली. त्यानंतर 1973 साली झालेल्या यॉम किपूर युद्धातही इस्रायलनं विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या छोट्या मोठ्या चकमकींमध्ये इस्रायल सततच वरचढ ठरत आलेला आहे. इस्रायलमध्ये झालेल्या प्रत्येक सैन्य कारवाईचा परिणाम पॅलेस्टाईनच्या नागरिकांना भोगावा लागला आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी जागा सोडून जावं लागलं. फक्त युद्धाच्या वेळीच नाही तर इतर काळात सुद्धा इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या नागरिकांवरचा अन्याय आणि अत्याचार सुरूच ठेवला. एम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं इस्रायलला अपार्थाईड स्टेट म्हणजेच वर्णभेद करणारा देश म्हटलं आहे. इस्रायलमध्ये पॅलेस्टिनींना दुय्यम नागरिकांचा दर्जा आहे. त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळत नाहीत. त्यांच्या संपत्तीवर सरकार कधीही ताबा घेऊ शकतं. इस्रायलचं गाझा पट्टीवर नियंत्रण इतकं कडक आहे की गाझाच्या पट्टीला ओपन एअर जेल म्हणजेच खुला तुरुंग म्हणून संबोधलं जातं. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी करार करण्याचे प्रयत्न झाले, तर बऱ्याच वेळेला परिस्थिती चिघळली सुद्धा. इस्रायलकडून पॅलेस्टाईनमध्ये केल्या जाणाऱ्या अत्याचारांना प्रतिक्रिया म्हणजेच हमास होय. 1987 साली स्थापन झालेल्या हमासनं 2006 साली पॅलेस्टाईनमध्ये काही प्रमाणात सत्ता मिळवली.
इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूड या चळवळीतून बाहेर पडलेल्या हमासची विचारसरणी पॅलेस्टिनी राष्ट्रवाद आणि सुन्नी मुस्लिम मूलतत्ववादासारख्या अतिरेकी विचारसरणीवर आधारित असली तरीसुद्धा पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हक्क आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी ही संघटना काम करते, असं संघटनेचं म्हणणं आहे. या संघटनेनं इस्रायल विरोधात बरेच दहशतवादी हल्ले घडवून आणले. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्याचं कारण देत इस्रायलनं अनेक वेळा पॅलेस्टाईनमध्ये सैन्य कारवाया केलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीचे बेंजामिन नेतन्याहू गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इस्रायलचे पंतप्रधान झाले. हे इस्रायलचं आतापर्यंत सर्वाधिक उजव्या विचारसरणीचं सरकार ठरलेलं आहे. त्यानंतर 2023 हे वर्ष पॅलेस्टिनींसाठी 2014 नंतरचं आतापर्यंतचं सर्वात जीवघेणं वर्ष असल्याचं मानलं जातं आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं ऑगस्ट महिन्यात प्रकाशित केलेल्या अहवालानुसार ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या इस्रायलच्या लष्करी कारवायांमुळे पॅलेस्टाईनमध्ये 172 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात सुमारे 34 लहान मुलांचा समावेश आहे. इस्रायलच्या सैनिकांवर झालेल्या खुनांच्या तक्रारींपैकी फक्त 1.2% तक्रारींमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईसारखीच कारवाई इस्रायलनं 2014 साली केली होती. या ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज नावाच्या कारवाईत सुमारे 2310 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचा दावा पॅलेस्टिनी सरकारकडून करण्यात येतो. तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवाधिकार परिषदेच्या आकडेवारीनुसार 2251 नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यात बहुतांश सामान्य नागरिक असल्याचं मानलं जातं. शनिवारी इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत झालेल्या इतर कोणत्याही हल्ल्यापेक्षा जास्त नागरिक दगावले आहेत. त्यामुळे पेटलेल्या इस्रायलनं हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईची व्याप्ती आणि जोर 2014 साली झालेल्या कारवाईपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. त्यामुळे या कारवाईत 2014 पेक्षा जास्त नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागेल की काय, अशी भीती मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांना वाटत आहे. आज इस्रायलच्या बाजूने उभं असल्याचं जाहीर करणाऱ्या पाश्चिमात्य देशांकडून इस्रायलकडून पॅलेस्टाईनच्या नागरिकांवर केल्या जाणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. पश्चिम आशियातील एकमेव कार्यरत लोकशाही म्हणून ज्या देशाचं कौतुक अमेरिका करत असते, त्या इस्रायलचा वापरच मुळात अमेरिका पश्चिम आशियात वचपा ठेवण्यासाठी करते, असा आरोप अमेरिका आणि तिच्या मित्रराष्ट्रांवर होत आला आहे. ही तथाकथित एकमेव लोकशाही पॅलेस्टाईन विरोधातील त्यांच्या अत्याचारांची जबाबदारी झटकण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादासारखे आंतरराष्ट्रीय फोरम सुद्धा मान्य करत नाही. या सगळ्यात भारताची भूमिका काय आहे? भारतानं आजपर्यंत कायमच पॅलेस्टिनी नागरिकांच्या हक्कांचं समर्थन केलेलं आहे आणि 2 स्टेट सोल्युशनचा पुरस्कार केला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आजपर्यंत भारत ही भूमिका कायम ठेवून आहे. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारत इस्रायलच्या बाजूने झुकतोय की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅलेस्टाईनच्या रामल्ला इथं भेट देऊन पॅलेस्टाईनच्या राजकीय नेतृत्वाला 2018 साली आपल्या पॅलेस्टाईनच्या मागणीला पाठिंबा असल्याचं कळवलं होतं. एकीकडे युक्रेन रशिया युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारतानं यावेळी मात्र निर्विवादपणे इस्रायलची बाजू घेतलेली दिसत आहे. त्यामुळे भारतानं आपली संतुलन साधण्याची भूमिका सोडून आपला पक्ष अधिकारिक पातळीवर बदलला आहे का, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पाश्चिमात्य देशांनी 20व्या शतकात केलेल्या चुका आणि सध्याच्या काळातील धोरणांचा परिणाम पॅलेस्टाईन आणि इस्रायलचे नागरिक भोगत आहेत. मात्र त्यांनी केलेला हा गुंता सोडवण्याऐवजी आगीत तेल ओतण्याची भूमिका या पाश्चिमात्य देशांनी घेतलेली दिसत आहे. तर ही होती इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाची स्टोरी सो फार. आमचे असे इतर अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.